नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये आधीच वाद सुरू आहेत। त्यातच आता भगूरच्या पाणीपुरवठा योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली। राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिर यांनी स्टेजवर अजित पवार यांच्या समोरच नाराजी व्यक्त केली। तर भगूर पाणीपुरवठा योजनेवरून शिंदे गटही आक्रमक झालाय। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। अडथळे हे मला आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। अनेक प्रकारचा त्रास हा दिले गेलेला आहे। आम्ही तुझ्या पाठीशी मजबूतीने आहोत। युती धर्म पाळताना प्रत्येकाने प्रत्येकाचा धर्म पाळला पाहिजे। नाशकात महायुतीतील वाद चव्हाट्यावर। आमदार सरोज अहिर यांची स्टेजवर दादांसमोर नाराजी। नाशिकमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत जोरदार संघर्ष। नाशिकमध्ये महायुतीतील वाद काही संपायचं नाव घेत नाहीये। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद ताजा असतानाच आता भगूर पाणी पुरवठा योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या योजनेचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला। या सोहळ्यात आमदार सरोज अहिरे यांनी दादांसमोर स्टेजवरच मनातली खतखत बोलून दाखवली आहे। सरोज अहिरे यांचा रोख शिंदे गटाकडे होता हे काही लपून राहिलं नाही आणि याच कार्यक्रमात अजित पवारांनीही सरोज अहिरेंच्या पाठीशी असल्याचं जाहीरपणे सांगितलंय। दादा, आपण जशी आम्हाला शिस्त लावता आणि आपल्या शिस्तीमध्ये बांधून आम्ही महायुतीचे धर्म पाळतो आणि आपल्या शब्दापुढे आम्ही बिलकुल नाहीये दादा, तसंच कुठेतरी तशी शिस्त ही आपल्या मित्र पक्षांच्या लोकांना पण असली पाहिजे की जेणेकरून हा वादविवाद घडवण्यात काही अर्थ नाहीये। साहजिकच काम करताना असं कोणी त्रास दिल्यानंतर माणूस जरा तो हळवी असल्यामुळं तो अशी थोडीशी नाराजीनं बोलत होती, परंतु चालतं, फार काही ह्या गोष्टीला महत्त्व देऊ नको। आम्ही तुझ्या पाठीशी मजबूतीने आहोत, तुला कुठलीही गोष्ट आम्ही कमी पडू देणार नाही, अशा प्रकारची ग्वाही तुझ्या मतदारांच्या साक्षीनं मी ह्या देतो। खरं तर भगूर पाणी पुरवठ्याची योजना आपणच आणल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता। तोच धागा पकडत शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर यांनी सरोज अहिरे यांच्यावर हल्लाबोल केला। अरे आप्पानी पहिली नगरपालिका भगूरची आणली, तिथं मध्ये जे मी गेलो होतो, आप्पा पहिले सुखीच्या जागी होते। आप्पाला माहित आहे खरा बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा चेला कोण, तर एकनाथ शिंदे। कसा आप्पा राहणार तिकडे? आप्पा आले आणि भगूरला आपण पाणी पुरवठा योजना पण मंजूर केली आप्पाच्या मागणीवर। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती आहे। युती धर्म पाळताना प्रत्येकाने प्रत्येकाचा धर्म पाळला पाहिजे। भगूर नगरपालिकेमध्ये निर्विवाद शिवसेनेची सत्ता आहे आणि निश्चितच मी शिंदे साहेबांच्या सोबत आहे। शिंदे साहेबांच्या सोबत असताना वेगवेगळे प्रकल्प हे आदरणीय शिंदे साहेब, नगरविकास मंत्रालय त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे नगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प या ठिकाणी शिंदे साहेबांनी स्वतः मंजूर केलेले आहेत। भगूरच्या पाणी पुरवठा योजनेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगलाच वाद रंगलाय। पण खरं तर या वादाला नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादाचीही पार्श्वभूमी आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद। नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपच्या गिरीश महाजनांना दिल्याने वाद। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिंदे गटही आग्रही। जास्त आमदार असूनही पालकमंत्रीपद भाजपने घेतल्याने राष्ट्रवादीची नाराजी। नाशिकच्या माणिकराव कोकाटेंना नंदुरबारचं पालकमंत्रीपद दिलं। वाढता वाद पाहता अखेर महाजनांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती। महायुतीत नाशिकच्या पालकमंत्री पदावरून आधीच वाद घुमसतोय, त्यात आता भगूरच्या पाणी पुरवठा योजनेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई रंगली आहे। त्यामुळे अजित पवारांनी या वादावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला असला तरी महायुतीतला हा अंतर्गत वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।